नमस्कार. विज्ञानयात्री एमिल ॲडॉल्फ फॉन बेहरिंग यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपले संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. एमिल ॲडॉल्फ फॉन बेहरिंग हे जर्मनी देशाचे शास्त्रज्ञ आणि सन 1901 सालच्या शरीरक्रियाशास्त्र, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र या शाखेच्या नोबेल पुरस्काराची मानकरी. गटसर्प या रोगोपचारासाठी प्रतिविष म्हणजे अँटीटॉक्झिन तयार केल्याप्रित्यर्थ त्यांना नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. एमिल ॲडॉल्फ फॉन बेहरिंग यांच्या प्रतिविष म्हणजे अँटीटॉक्झिन निर्मिती संशोधन कार्यामुळे त्या काळात अनेक बालकांचे प्राण वाचले, म्हणून त्यांना बालकांचे दैवत असे म्हणत असत. धनुर्वात या रोगावरील त्यांनी केलेल्या सखोल संशोधन कार्यामुळे जर्मनी देशाच्या सरकारने त्यांना प्रुशियन उत्कृष्टता हा किताब देऊन गौरव केले. धनुर्वात आणि इतर बालरोग संदर्भातील वैद्यकीय सेवा कार्य एमिल ॲडॉल्फ फॉन बेहरिंग यांना महत्त्वपूर्ण प्रसिद्धी आणि समाजकार्याची पावती मिळवून दिली. क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी या जीवाणूपासून शरीरात तयार होणाऱ्या जीवविषामुळे धनुर्वात टिटॅनस या रोगाची बाधा होते. ऐच्छिक स्नायूंना आकडी येऊन ते ताठरणे हे या रोगाचे वैशिष्ट्य आहे. कोणत्याही प्रकारच्या जखमेतून तसेच अगदी साध्या ओरखड्यातून हे जीवाणू शरीरात शिरू शकतात. ऑक्सिजन विरहित वातावरणात हे जीवाणू वाढीसाठी वाढतात आणि अशी परिस्थिती त्यांच्या वाढीसाठी पोषक असल्याने जखमा खोल भेगामध्ये सहज वाढतात. विशेषतः मातीमध्ये व धुळीत हे जीवाणू मोठ्या संख्येने असतात. गाई, म्हशी, घोडे, कुत्रे, प्राण्यांच्या आतड्यात व विष्ठेत हे जीवाणू असतात. जखमेवर साचलेल्या मातीत धनुर्वात जीवाणू असू शकतात. या रोगाचे संक्रमण रुग्णाच्या संपर्कातून किंवा हवेतून होत नाही. धनुर्वात जीवाणूंचा परिपाक म्हणजे उबवण किंवा इन्क्युबेशन काल साधारणपणे 2 ते 3 आठवडे असतो, परंतु काही वेळा ही कालावधी 3 महिनेसुद्धा असू शकतो. हा काळ जेवढा अधिक तेवढा रोग सौम्य असतो. शरीरात जीवाणूंनी प्रवेश केल्यानंतर 3 ते 14 दिवसात या रोगाची लक्षणे दिसू लागतात. या जीवाणूपासून टिटॅनोस्पायमिन हे जीवविष तयार होऊन ते त्यांच्या पेशीमधून उत्सर्जित होते. टिटॅनोस्पायमिन हे क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी नावाच्या जीवाणूद्वारे तयार होणारे एक अत्यंत शक्तिशाली न्यूरोटॉक्झिन म्हणजे मज्जासंस्थेवर परिणाम करणारे विष आहे. हे विष धनुर्वात या आजारासाठी प्रामुख्याने कारणीभूत असते. जेव्हा क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी जीवाणू शरीरातील खोल जखमेवाटे आत शिरतात तेव्हा ते ऑक्सिजनच्या अभावात वाढतात आणि टिटॅनोस्पॅस्मिन नावाचे विष सोडतात. हे विष मज्जासंस्थेतील सिग्नलमध्ये अडथळा निर्माण करते. यामुळे स्नायूंना शिथिल होण्याचे संकेत मिळत नाही. यामुळे स्नायूंचा कडकपणा म्हणजे स्टिफनेस आणि तीव्र वेदनादायक पेटके येतात. याची सुरुवात सहसा जबड्याच्या स्नायूपासून होते, ज्याला लॉक जॉ असेही म्हणतात. टिटॅनोस्पॅस्मिन हे जगातील सर्वात घातक विषापैकी एक मानले जाते. अगदी कमी प्रमाणात असलेले हे विष मृत्यूला कारणीभूत ठरू शकते. या विषापासून संरक्षण करण्यासाठी टिटॅनस टॉक्सिसाइड TT लसीकरण अत्यंत प्रभावी आहेत. या तयार झालेल्या घातक जीव विषाच्या प्रमाणानुसार आणि बाधित व्यक्तीच्या प्रतिकारक क्षमतेनुसार या रोगाची शक्यता आणि तीव्रता ठरते. ज्या ठिकाणी हे जीवाणू शरीरात प्रवेश करतात तेथे हे जीवविष रक्तप्रवाहात मिसळून मेरुरज्जूतील चेतापेशीपर्यंत पोहोचते आणि चेतापेशींची हानी करते. ते ॲसिटिल कोलिन या पदार्थाच्या निर्मितीवर देखील वाईट परिणाम करते. त्यामुळे शरीरभर चेता आवेगांचा पारेषण नीट घडू शकत नाही. रुग्णांच्या मध्यवर्ती चेतासंस्थेवर परिणाम झाल्यामुळे ऐच्छिक स्नायू कडक व ताठर होतात आणि वारंवार व कधीही तीव्र आकडी येते. पाठीच्या मणक्यातील स्नायू आकाराने मोठे व मजबूत असतात. या स्नायूच्या आकुंचनामुळे पाठीच्या कण्याला बाक येऊन शरीराचा आकार धनुष्यासारखा होतो. या अवस्थेवरून या रोगाला धनुर्वात हे नाव पडले असावे. आजाराने गंभीर रूप धारण केल्यास हात व पाय इतर काही ऐच्छिक स्नायूंच्या ताठरपणामुळे रुग्णाला वस्तू नीट पकडता येत नाही.
तोंडाचे स्नायू आकुंचन पावल्यामुळे रुग्ण हसत असल्याचा भास होतो. या अवस्थेला रायझस सार्डोग्लिकस हास्यानुकारी मुखभंग म्हणतात. काही वेळा गुंतागुंत झाल्यामुळे रुग्ण दगावू सुद्धा शकतो. धनुर्वात या रोगाची सुरुवात जबड्याच्या स्नायूपासून होते. रुग्णाच्या जबड्याचे स्नायू आकुंचित झाल्यामुळे त्याला तोंड उघडायला त्रास होतो. उच्चार नीट करता येत नाहीत आणि अन्न गिळतानाही त्रास होतो. म्हणून या रोगाला लॉक जॉ असेही म्हणतात. गटसर्प हा श्वसन संस्थेच्या वरच्या भागाला म्हणजे घशाला होणारा तीव्र संसर्गजन्य रोग आहे. कॉरिनोबॅक्टेरियम डिप्थेरी या जीवाणूमुळे हा रोग होतो. या रोगात श्वसन संस्थेच्या वरच्या भागातील विशेष करून टॉन्सिल आणि घसा याचे श्लेष्मपटल यावरील जीवाणूमुळे बाधित होते. काही वेळा त्वचेवाटे किंवा जखमेतून घटसर्पाचे संक्रमण होऊ शकते. हे जीवाणू शरीरात जीवविष निर्माण करतात आणि ते रक्तप्रवाहात मिसळते व शरीरभर पसरते. बाधित व्यक्तीच्या खोकल्यातून अथवा शिंकण्यातून या जीवाणूंचा प्रसार होतो. काही व्यक्ती या जीवाणूचे वाहक असतात. वाहकामध्ये कोणती लक्षणे दिसत नसली तरी त्यांच्यापासून इतरांना घटसर्पाची लागण होऊ शकते. सन 1883 मध्ये थिओडोर अल्ब्रेक्ट एडविन क्लेब्स जर्मन स्विस सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ यांनी या जीवाणूंचा शोध लावला. तर फ्रेडरिक लफलर यांनी जीवाणूंचे सविस्तर वर्णन केले. घटसर्पाची लागण झाल्यानंतर 2 ते 5 दिवसात रोगाचे लक्षण दिसू लागतात. घसादुखी, ताप आणि मानेच्या भागातील लसिका ग्रंथींना येणारी सूज ही या रोगाची प्राथमिक लक्षणे आहेत. याखेरीज या रोगामुळे टॉन्सिल आणि घशावर एक जाड व राखाडी पटल तयार होतो आणि ते नाक किंवा श्वसननलिका पुढे फुफ्फुसापर्यंत वाढू शकते. या पटलामुळे श्वास घ्यायला किंवा अन्न गिळायला अडथळा निर्माण होतो. काही वेळा या पटलामुळे श्वसनमार्ग पूर्णपणे बंद होतो आणि मृत्यू ओढावू शकतो. घटसर्पामुळे निर्माण झालेल्या जीवविषाचा परिणाम हृदय, वृक्क, चेतासंस्था या भागावर होऊ शकतो. चेतातंतूंना हानी पोचल्यास घसा आणि डोळ्यातील स्नायूंना व श्वसन स्नायूंना तात्पुरता पक्षाघात होऊ शकते. श्वसन स्नायूंचा पक्षाघात जीवघेणा ठरू शकतो. घटसर्पाच्या एका सौम्य प्रकारात त्वचा बाधित होते आणि त्वचेला भेगा पडतात. त्या प्रकाराला त्वचा घटसर्प असेही म्हणतात. या प्रकारात संसर्ग झालेल्या भागात पटल तयार होत नाही, परंतु जीवविष रक्तप्रवाहात मिसळू शकते. परिणामी श्वसन संसर्ग झाल्यास जशी गुंतागुंत होते तशीच गुंतागुंत यातही होऊ शकते. एमिल ॲडॉल्फ फॉन बहरिंग यांचा जन्म दिनांक 15 मार्च 1854 रोजी प्रुशिया, सध्याच्या पोलंडचा भाग या राज्यातील हन्सडॉर्फ येथे झाला. बर्लिन येथील कैसर विल्हेम अकॅडमी या सैनिकी वैद्यकीय अकॅडमीत त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले. डॉक्टर झाल्यावर त्यांनी व्यवसाय करण्यासाठी लागणारी परवाना परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांनी पोलंड येथे विषारी जीवाणू संसर्ग होऊन त्यात पू झालेले असे जे रोग असतात अशा रोगावर काम करायला सुरुवात केली. त्यांच्या कामाची क्षमता बघून त्यांना रॉबर्ट कॉक यांच्या सोबत काम करण्याची संधी प्राप्त झाली. प्रुशियन सैनिकी सेवेत त्यांना संशोधन करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली. त्यांनी डोळ्याचे रोग या विषयात कार्ल अर्न्स्ट श्वेगर आणि विल्यम उथॉफ यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरेट पदवी मिळवली. किटासाटो शिवासाबुरे यांच्या सहकार्याने त्यांनी घटसर्प आणि धनुर्वात या रोगासाठी प्रतिविष अँटीटॉक्झिन तयार केल्याचे संशोधन पत्रिका प्रसिद्ध केले. त्यांनी घटसर्प आणि धनुर्वात यांचे विष गिनीपिग, बकरा तसेच घोडा यांच्यात टोचले. यामुळे या प्राण्यात प्रतिकारशक्ती निर्माण झाली. या प्रतिरक्षित प्राण्यांच्या रक्तद्रवापासून म्हणजे सिरमपासून त्यांनी प्रतिविष वेगळे केले. त्या काळात त्या पद्धतीला सिरम थेरपी असे नाव दिले. शरीरात कायमस्वरूपी प्रतिकारशक्ती निर्माण करण्याची ही पद्धत त्यांनी विकसित केली होती. असे प्रतिविष मानवाच्या शरीरात टोचण्याचा अयशस्वी प्रयोग त्यांनी प्रथम केला होता. या प्रतिविषाची मात्रा प्रमाणित करून हा प्रयोग त्यांनी भविष्यात यशस्वी केला. या यशाची पावती म्हणून एडिनबर्ग विद्यापीठाने नाविन्यपूर्ण उपचार पद्धतीसाठी कॅमरॉन पारितोषिकाने त्यांना सन्मानित केले. त्या नात्यांच्या घटसर्पावरील कार्यामुळे लहान मुलांचा तारणहार म्हणून संबोधले जाते, कारण त्या काळी घटसर्पामुळे फार मोठ्या प्रमाणात बालकांचे मृत्यू होत असत.
मरबर्ग विद्यापीठाच्या औषध विभागात स्वच्छता विषयाचे प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. याच ठिकाणी त्यांनी आयुष्यभर संशोधन केले. त्यांचे आणि औषधशास्त्राचे हन्स हॉर्स्ट मेयर यांच्या प्रयोगशाळा एकाच इमारतीत होत्या. त्यामुळे बहरिंग यांनी मेयर यांना धनुर्वाताच्या विषयावर संशोधन करायला उद्युक्त केले. सन 1901 साली वैद्यकशास्त्राचे पहिले नोबेल पारितोषिक करायला पहिले नोबेल पारितोषिक त्यांना घटसर्पाच्या विरोधात शोधलेल्या सिरम थेरपीसाठी देण्यात आला. सन 1901 साली त्यांनी प्रुशियन नोबिलिटी हा सन्मान बहाल करण्यात आला. आंतरराष्ट्रीय ट्युबरक्युलोसिस परिषदेत त्यांनी जाहीर केले की आपण क्षयाच्या जंतूपासून TC नावाचा असा एक पदार्थ शोधून काढला आहे की ज्यामुळे गुरांना क्षयापासून संरक्षण मिळते. याला त्यांनी बोवी व्हॅक्सिन असे नाव दिले. या लशीपासून मानवाला मात्र क्षयापासून संरक्षण मिळू शकले नाही. मरबर्ग येथील प्रयोगशाळेत सन 1913 साली व्हॉन बहरिंग यांनी औषधोपचार पद्धती विकसित केली. सिमेन्स, हेडलाइनर्स, CLS बेहरिंग, नोव्हार्टिस बेहरिंग असे विविध औषध निर्मिती कारखाने त्यांच्या कार्याची साक्ष देतात. मरबर्ग येथे पेनवर्क या प्रतिविष आणि लस निर्माण करणाऱ्या कंपनीची स्थापना केली. त्यांनी अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सचे परदेशस्थ मानद सदस्य बहाल करण्यात आले. जर्मनीमधील वैद्यकशास्त्रातील मरबर्ग विद्यापीठातर्फे दिले जाणारे प्रतिष्ठेचे समजले जाणारे पारितोषिक एमिल अडॉल्फ व्हॉन बहरिंग यांच्याच नावे दिले जाते. त्यांना मिळालेले नोबेल पारितोषिक हे जिनेवा येथील आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस आणि रेड क्रासेंट संग्रहालयात प्रदर्शित केलेले आहे. एमिल अडॉल्फ व्हॉन बहरिंग हे जर्मनी देशाचे शास्त्रज्ञ आणि सन 1901 सालच्या शरीर क्रियाशास्त्र किंवा औषधशास्त्र वैद्यकशास्त्र या शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. घटसर्प या रोगोपचारासाठी प्रतिविष अँटीटॉक्झिन तयार केल्याव्यतिरिक्त त्यांना नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. एमिल अडॉल्फ व्हॉन बहरिंग यांच्या प्रतिविष अँटीटॉक्झिन निर्मिती संशोधन कार्यामुळे त्या काळात अनेक बालकांचे प्राण वाचले म्हणून त्यांना बालकांचा दैवत असेही म्हणत असत. धनुर्वात या रोगावरील त्यांनी केलेल्या सखोल संशोधन कार्यामुळे जर्मनी देशाच्या सरकारने त्यांना प्रुशियन उत्कृष्टता हा किताब देऊन गौरव केले. धनुर्वात आणि इतर बालरोग संदर्भातील वैद्यकीय सेवा कार्य एमिल अडॉल्फ व्हॉन बहरिंग यांना महत्त्वपूर्ण प्रसिद्धी आणि समाजकार्याची पावती मिळवून दिली. एमिल अडॉल्फ व्हॉन बहरिंग यांचा जन्म दिनांक 15 मार्च 1854 रोजी प्रुशिया, सध्याचा पोलंडचा भाग, या राज्यातील हन्सडॉर्फ येथे झाला. त्यांनी बर्लिनमधील प्रसिद्ध चॅरिटी क्लिनिक येथे शिक्षण घेतले आणि नंतर मार्बर्ग विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केले. घटसर्प म्हणजे डिप्थेरिया आणि धनुर्वात टिटॅनस या रोगामुळे बालमृत्यूचे प्रमाण जास्त होते. त्यांनी घटसर्प आणि डिप्थेरिया आणि धनुर्वात टिटॅनस या रोगावर प्रभावी उपचार शोधले. त्यांनी सिरम थेरपी विकसित केली ज्यामुळे या प्राणघातक रोगावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले. त्यांच्या कार्यामुळे त्यांना बालकांचा तारणहार, सेव्हियर ऑफ चिल्ड्रन असे म्हटले जाते. दिनांक 31 मार्च 1917 रोजी एमिल अडॉल्फ व्हॉन बहरिंग यांचे मरबर्ग येथे निधन झाले. विज्ञानयात्री एमिल अडॉल्फ व्हॉन बहरिंग यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. शोध संदर्भासाठी ही यादी आहे. समाजहिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.